महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। दौंड तालुक्यातील गार, नानवी, सोनवडी प्रादेशिक ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजना चांगल्या पद्धतीने सुरळीत चालत नसल्यामुळे या योजनेचे शिखर समिती अध्यक्ष सरफराज शेख आणि सचिव कुंडलिक शिंगाडे दिनांक 30 जुलै रोजी सकाळी 10 वाजता होलेमळा गार येथे आमरण उपोषण करणार असल्याचं रयत क्रांती शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे दैनिक संध्याशी बोलताना माहिती दिली आहे। या पाणी पुरवठा योजनेमध्ये रेट्रोफिटिंग सुधारित रिवाइजला गेले 2 वर्षांपासून मंजुरी मिळत नाही। पाणी पुरवठा योजनेची राहिलेली कामे पूर्ण होत नसल्याने आणि वरवण तळ्यावरती येथील 2 पंप ऑपरेटरची मागणी आणि इतर मागण्यांसाठी गार नळ पाणी पुरवठा संस्थापक अध्यक्ष सरफराज गुलाब शेख उपोषण करणार असल्याचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महाराष्ट्र राज्य जलमंत्री गुलाबराव पाटील यांना लेखी निवेदन दिले आहे। आज या ठिकाणी 30 जून 2026 पासून जे आमरण उपोषण होणार आहे त्या ठिकाणी आपण उभे आहोत। मागे जो प्लॅन दिसत आहे तो पाणी गार, नानवी, सोनवडी या 3 गावाच्या सामुदायिक पाणी पुरवठा योजनेचा ते फिल्टर प्लांट आहे। या प्लांटच्या ठिकाणी या शिखर समितीचे अध्यक्ष सरफराज शेख व कुंडलिक शिंगाडे सचिव हे उपोषणाला बसणार आहेत। वास्तविक पाहता ही 7 वर्षापूर्वी मंजूर झालेली स्कीम आज 7 वर्ष झालं अजूनही पूर्ण झालेली नाहीत। या 3 गावामधील रेट्रोफिटिंगच्या फाईलचं जे काम आहे ते अपूर्ण काम आहे आणि ती फाईल या राज्याचे नळ पाणी पुरवठा योजनेचे सचिव, प्रधान सचिव यांच्या टेबलला ती फाईल आहे। गेली 2 वर्ष झालं ग्रामस्थ व शिखर समितीचे अध्यक्ष सरफराज शेख हे त्या फाईलचा पाठपुरावा करत आहेत, परंतु संबंधित सचिव हे काय ते फाईलची मंजुरी देत नाहीत। त्याच्यामुळे हे काम असं अर्धवट राहिलं आहे व अनेक ग्रामस्थांना स्कीम जवळजवळ पूर्ण होऊन सुद्धा पाणी मिळत नाही। म्हणजे शासनाने खर्च केला कोटी पण पाणी मिळणं वाटी अशी अवस्था या 3 गावातील ग्रामस्थांची झालेली आहे। मी सरफराज शेख, गार, नानवी, सोनवडी पाणी पुरवठा शिखर समिती अध्यक्ष। सदर योजना ही 2019 रोजी माननीय सदाभाऊ खोत मंत्री असताना 13,74,00,000ची स्कीम मंजूर झालेली आहे। तेव्हापासून आजपर्यंत ही स्कीम काही पूर्ण झालेली नाही। सदर स्कीमवरती गार, नानवी, सोनवडी हे एकूण मिळून 30 ते 35 हजार लोक ह्याच्या पाण्यापासून वंचित आहे। सध्याला ही स्कीम ची एक अपूर्ण फाईल ही मंत्रालयामध्ये प्रधान सचिवाकडे पडून असल्यामुळं सदर ही स्कीम पूर्ण होत नसल्यामुळे राहिलेल्या लोकांना पाणी मिळत नाही। सदर प्रधान सचिवांकडची फाईल मंजूर झाल्यास 3 गावातील लोकांना भरपूर पाणी शुद्ध मिळेल, परंतु जोवर फाईल मंजूर होत नाही तोवर लोकांना पाणी मिळत नाही। आम्ही 2 वर्षापासून ह्या फाईलसाठी पाठपुरावा करतोय, परंतु अजूनही शासन काही दखल घेत नाही। प्रधान सचिव काही मनावर घेत नाही। प्रधान सचिवांचं काय म्हणणं आहे काय आम्हाला त्यातलं काय उलगडा आम्हाला काय होईना। त्या वैतागून आम्ही येत्या 30 जून पासून होलेमळा येथील फिल्टर प्लांटला आमरण उपोषण माननीय सरफराज शेख शिखर समिती अध्यक्ष व कुंडलिक शिंगाडे शिखर समितीचे सचिव आम्ही दोघे जण इथं आमरण उपोषणाला बसणार आहे। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी संजय सोनवणे, दौंड। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।